तर या टॉपिकमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचं आहे। जर तुम्हाला नंबर जर मल्टिप्लाय करायचा असेल आणि लॉगचा यूज करून जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातं, तर सर्वात पहिले काही रूल्स आहे, तर ते रूल आपण या ठिकाणी समजून घेऊ। तर सर्वात पहिले आपण रूल नंबर 1 लिहिणार। रूल नंबर 1, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे। सपोज आपल्याकडे दोन नंबर आहे, इफ y इज इक्वल टू a मल्टिप्लाइड बाय b करायचं आहे। ओके, a आणि b यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन। तर त्या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही लॉग अप्लाय करणार आहे, देन लॉग y हा जो y आहे त्याच्या आधी काय करायचा, लॉग अप्लाय करायचा, इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन साइन जर असेल तर लॉगमध्ये त्याचं काय होणार, तर ॲडिशनमध्ये होणार लॉग a प्लस लॉग काय आला तर तुमचा b। तर हा बेसिक रूल आहे। तर या रूलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आरामात सॉल्व करू शकता। तर समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ, एक सिंपलचं एक्झाम्पल घेऊ। पहिले ते एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेऊ आणि नंतर मग आपण थोडेसे एक्झाम्पल मोठे मोठे घेणार, ठीक आहे। तर याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ। एक्झाम्पल नंबर 1, सपोज आपल्याकडे y आहे आणि y इज इक्वल टू आपल्याकडे एक नंबर आहे सपोज 35 मल्टिप्लाय बाय 12। हा सिंपल नंबर आहे, या नंबरचं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं। तुम्ही आरामात मल्टिप्लाय पण करू शकतात, पण आपण याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करणार आणि लॉगने याला पहिले सॉल्व करणार, ठीक आहे। तर फर्स्ट स्टेप जे असणार आहे याचं काय करायचं, आपल्याला लॉग घ्यायचं आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स। तर दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं, लॉग घ्यायचा। हा जो y आहे त्याच्या आधी आपण काय करणार आहे, लॉग y लिहिणार। नंतर फर्स्ट नंबर आहे तुमचा 35, त्याच्या आधी पण तुम्ही काय करणार, तर लॉग लिहिणार। नंतर मल्टिप्लिकेशन साइन आहे त्याचं काय होणार आहे, प्लसमध्ये लॉग ऑफ काय घेतला तर 12। ओके, ती पहिली स्टेप झाली। त्याच्यानंतर लॉग y जो आहे तो तसाच लिहायचा आहे, इज इक्वल टू हा जो नंबर आहे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स जर तुम्ही मेजर केले तर 1 2 डिजिट्स आहे, बरोबर का नाही। तर याची कॅरेक्टरिस्टिक लिहिणं गरजेचं आहे। तर 2 डिजिट आहे, -1 जर केला तर रिमेनिंग किती राहणार, 1 ही झाली त्याची काय तर कॅरेक्टरिस्टिक्स। आता लॉग टेबल काढायचं आहे आणि त्या लॉग टेबलमध्ये तुम्हाला पहिले दोन नंबर 35, नेक्स्ट नंबर नाही तर तुम्ही 35च्या कशामध्ये बघणार, तर 0 मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हा आपला लॉग आहे, तर तुम्हाला बघायचं काय 35, तर या ठिकाणी आपला 35 आहे आणि 35चा कोणता नंबर बघणार आपण, 0, तर तो आहे 5441। ओके, तर तो नंबर याच्या पुढे आपल्याला काय करायचा, राईट करायचा। ओके, तर तो नंबर आहे तुमचा 35च्या 0 मध्ये बघितल्यानंतर 5441, तो याच्यानंतर आपण राईट केला, प्लस आता याच्यामध्ये पण टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहे, तर याच्यामध्ये पण 2 आहे, तर 2 - 1 ही काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स। ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणं कंपल्सरी असेल। आता पहिले दोन नंबर 12 आहे, 1 आणि 2, तर 12च्या तुम्ही पुढचा नंबर नाही आपल्याकडे तर तो 0 कन्सिडर करायचा। मग तुम्ही पुन्हा लॉगमध्ये किती बघणार, 12च्या 0 मध्ये या ठिकाणी आपण ऑब्झर्व करणार, ठीक आहे। तर हा 12 आहे आणि त्याच्या 0 मध्ये बघायचं म्हणजे की झाला 0792, 12च्या 0 मध्ये बघितलं 0792, तो नंबर याच्यानंतर आपण राईट करणार 1.072। तर या दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायचं। सिम्पली जे आपण आतापर्यंत ॲडिशन केली त्याच पद्धतीने ॲडिशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। लास्टच्या नंबरचे ॲडिशन करा। जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही वर्टिकल अरेंजमेंट केलं तरी चालेल, काय अडचण नाही। 2 + 1 किती झाला, 3, 9 + 4 13, कॅरी गेला 1, 7 + 1 8, 8 + 4 जर घेतला तर तो झाला 12, कॅरी 1, 0 + 1 1, 1 + 5 किती झाला 6 आणि 1 + 1 किती होणार 2। तर हा झाला तुमचा काय, लॉग। आता लॉगला जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला याला घ्यावं लागेल अँटी लॉग। मग आता हे फायनल आन्सर नाही, पण याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, तर लॉग घ्यावं लागेल, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स। तर दोन्ही बाजूला आपण काय करणार, अँटी लॉग घेणार। हा जो अँटी लॉग जर घेतला तर लॉग काय होणार, कॅन्सल, म्हणजे आपलं जे रिमेनिंग राहणार ते फक्त y राहणार आणि या नंबरचा आपल्याला काय करायचा, अँटी लॉग घ्यायचा। अँटी लॉग जर घेतला तर तो असेल 2.6233। या नंबर हे जे आन्सर आलेले तुम्ही ॲडिशन करून त्याचा तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी अँटी लॉग घ्यायचा आहे। आता अँटी लॉग घेण्यासाठी आपण काय करणार आहे, तर नेक्स्ट पेज ज्या ठिकाणी तुम्हाला लॉगॅरिथम दिसतंय त्याच्या नंतरचं जर पेज घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अँटी लॉगॅरिथम पहिले मी इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला। हा काय तर तुमचा अँटी लॉगॅरिथम, इथं वरती डायरेक्टली लिहिलेलं असतं अँटी लॉगॅरिथम्स म्हणून, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे, तर या ठिकाणी पहिला जर नंबर बघितला
तर 0.00 आहे, त्याच्यानंतर 0.01, त्यानंतर 0.02, असं करत करत लास्टचा नंबर 0.49 आहे या पेजवरती, 0.25 वगैरे वगैरे असं. आणि इकडे तुमचं 0.50 पासून तर 0.99 पर्यंत हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपल्याला अँटीलॉग बघताना पॉईंट नंतरचे 2 नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता त्या पॉईंट नंतरचा जो तिसरा नंबर असणार आहे, 2 डिजिट त्याच्यात बघणार, तिसरा जो डिजिट आहे तो याच्यामध्ये बघायचा, 0 to 9 मध्ये जो दिलेला आहे नंबर तिथं, तर त्याच्यामध्ये आपण बघणार. आणि जो लास्ट 4th नंबरचा डिजिट आहे तो बघणार आहे आपण कशामध्ये, मीन डिफरन्स. आणि हा मीन डिफरन्स स्टार्ट झाला आहे 1 पासून तर 9 पर्यंत. तर लास्टचा नंबर 0 असेल तर मीन डिफरन्स बघायची गरज नाही आहे. ऑदर दॅन 0 साठी तुम्ही बघू शकता. ओके, तर हा बेसिक इंट्रोडक्शन दिले तुम्हाला अँटी लॉगॅरिथमचं. तर आपला जो नंबर आहे तर पॉईंट नंतर आहे तुमचं 62.62 आणि नंतर आहे 33. ओके, तर आपण ते बघून घेऊ. तर आपल्याला बघायचं काय, अँटी लॉग 0.62 या ठिकाणी बघायचं. तर 0.62 या ठिकाणी. ओके, आणि त्याच्या कशामध्ये बघायचं तुम्हाला, 3 मध्ये. तर हा बघा 3, तर 0.62च्या 3 मध्ये बघितलं तर तो नंबर आहे 4198. पुन्हा तुम्हाला 3 मध्येच बघायचा आहे. मीन डिफरन्स 3 मध्ये लास्टचा तो किती, तर 3. आता 3 जर याच्यात ॲड केला, 8 + 3 जरा 11, 10 कॅरी 1 म्हणजे 4201. 4201 एका झालं त्याचं आन्सर. मग अँटीलॉग लिहिल्यानंतर आपलं जे आन्सर आलेलं आहे 4201 तो याच्यानंतर आपण ॲड करू, तो आपण या ठिकाणी राईट करणार. ओके, काय केलं आपण, अँटीलॉगमध्ये पॉईंट नंतरच्या 2 नंबर म्हणजे 62 मध्ये बघितलं, 62च्या कशामध्ये बघितलेलं आहे, 3 मध्ये. ओके, 62च्या 3 मध्ये आपल्याला नंबर होता 4198. ओके, असा तो नंबर या ठिकाणी मी पुन्हा राईट करतो. आपला जो अँटीलॉग होता 4198 कशामध्ये होता, तो 62च्या 3 मध्ये. आणि पुन्हा मीन डिफरन्स 3 मध्ये आपल्याला 3च होता. ठीक आहे, मग या दोन्ही नंबरचे ॲडिशन करून हा नंबर आलेला. ठीक आहे, 8 + 3 11 कॅरी 1, 9 + 1 10, 1 + 1 2, मग 4201 आपण नंबर राईट केलेला आहे असं म्हटलं असेल. आता पॉईंट कुठे द्यायचा, तर पॉईंट द्यायचा आपल्याला आता इथं 2 आहे, तर लॉग बघताना आपण एक मायनस करायचो, अँटीलॉग बघताना आपण काय करणार, +1 करणार. जसं की आता बघा, ही जर हा जो 2 आहे याला म्हटलं जातं कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, इथं बघा 35 आहे म्हणजे 2 डिजिट आहे, तर आपण 1 घेतला. मग इथं 2 नंबर आहे तर आपण 3 नंतर पॉईंट देणार आहे, +1 करायचा. हा जो नंबर असेल त्याचा +1 करायचा. मग 1 2 3, तर या ठिकाणी किती येणार, तर 420.1 हे तुमचं आन्सर झालं. किंवा याला आपण आणखीन एका मेथडने रिप्रेझेंट करू शकतो. मग y = 4201 जसा तसा लिहायचा, पॉईंट एका डिजिट नंतर देऊन टाकायचा. आणि या पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे 2 तो 10च्या पॉवरमध्ये लिहू शकतात, 10⁻²2. आता 10च्या पॉवरमध्ये काय घ्यायचं, कारण हा जो लॉग आहे तो लॉग टू द बेस 10 असणार. मग 10⁻² हे झालं त्याचं आन्सर. आता एक काम करू, या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून बघणार आणि हे मल्टिप्लिकेशन बरोबर येतं किंवा नाही. आपल्या मेथडने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. 12चा टेबल सगळ्यांना येतो, 12 5 किती झाला 60, कॅरी किती गेला 6, 12 3 36, 36 + 2 किती झाला तर 42 म्हणजे 420 आन्सर आलं. पण आता याच्यामध्ये हा जो नंबर आलेला आहे, हा नंबर काय आला तर या ॲक्युरेसी रिप्रेझेंट करते, कारण आपला जो आन्सर आहे ते 4 डिजिट पर्यंत आहे. ठिकाणी आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सपोज काही नंबर दिलेला असेल, y = आपण घेतला समजा 5441, त्याला मल्टिप्लाय करायचं 792, अगेन मल्टिप्लाय करू 42. तर या पद्धतीने तुम्ही कितीही नंबर या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आरामात करू शकता बाय युझिंग लॉग. तर याच्यासाठी लॉगने जर सॉल्व्ह करायचं असेल तर सर्वात पहिले याचं काय करू, आपण लॉग घेऊन टाकू. दोन्ही बाजूला याचं लॉग घ्यायचं. मग या ठिकाणी लिहिला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला याचं काय करून घ्या, लॉग. मग जो y दिसतोय तर त्याचा लॉग घ्यायचा आहे. मग त्याच्या बिफोर आपण काय करणार, लॉग y लिहिणार. नंतर हा नंबर आहे त्याचा पण आपल्याला लॉग घ्यायचा आहे. मग लॉग ऑफ काय झाला 5441. नंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं कशात कन्वर्ट करायचं आहे, प्लसमध्ये. आणि पुढचा जो नंबर आहे लॉग ऑफ 792, परत मल्टिप्लिकेशन आहे तो का आहे प्लस, आणि लॉग ऑफ किती राहिला तर 42. तर या पद्धतीने आपण काय केलं, प्रत्येक नंबरच्या आधी लॉग लिहिला आणि जिथं मल्टिप्लिकेशन साईन होतं तिथं आपण प्लसमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, हा लॉग वाय जो आहे तो जसाच्या तसा पुढे कंटिन्यू करणार. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स आपल्याला मेजर करायचं. तर इथं पॉईंटच नाही म्हणून सगळे डिजिट्स मेजर करा. 1 2 3 4. आता 4 डिजिट आलेले त्यातून एक काय करायचा, मायनस करायचा.
तर 4 मधून 1 जर गेला तर किती राहिला 3. मग 3 जो आहे त्याचं काय असणार कॅरेक्टरिस्टिक्स. आता याचा आपल्याला लॉग बघायचा आहे. तर लॉग बघताना तुम्हाला लॉग टेबलची या ठिकाणी गरज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 2 नंबर बघायचं. तर मी या ठिकाणी तुम्हाला सगळे नंबर या ठिकाणी शो करतो. ठीक आहे. आपला जो फर्स्ट नंबर आहे तर पहिले 2 नंबर ते आहे 54. लॉगमध्ये आपल्याला काय करायचं आहे 54च या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आज आला 54. 54च्या कशामध्ये बघणार तर 4मध्ये. तर हा 0 पासून स्टार्ट होतो. 0 1 2 3 4. मग आपला किती 7 3 5 6 आज आला तुमचा नंबर किती 4मध्ये. 54च्या 4मध्ये 7 3 5 6. आज हा नंबर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही याला लिहून एका बाजूला लिहून ठेवलं तरी चालेल. ओके. 7 3 5 6 काय केलं आपण 54च्या 4मध्ये. ओके. या 54च्या 4मध्ये बघितलं 7 3 5 6. आणि मीन डिफरन्स जो आहे तो कशामध्ये बघायचा आपल्याला 1मध्ये. आणि 1मध्ये किती तर आपला 1च आहे. मग 1 जो आहे याच्यात काय करायचं आपल्याला ॲड करायचा आणि हा नंबर याच्यानंतर तुम्ही राईट करू शकता. 3.7356 मध्ये 1 जर ॲड केला तर तो भेटेल 57. आज आला पहिल्याचा लॉग. ओके. तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं सेकंड नंबरचा पण या ठिकाणी काय करायचा लॉग बघायचा आहे. पण त्याच्या आधी याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती ते मेजर करू. 1 2 3. आता 3 मधून 1 जर मायनस केला तर तो काय भेटेल आपल्याला 2 पॉईंट. आता बघताना पहिले 2 नंबर बघायचं. पहिले 2 नंबर आपले काय 79. मग आपण 79 या ठिकाणी बघू. तो आहे तुमचा सेकंड नंबरच्या पेजवरती. या ठिकाणी आपल्याला 79 भेटणार. हा भेटला 79. आता 79च्या पुढचा जो नंबर आहे तो किती 2. मग मी 79च्या कशामध्ये बघणार तर 2मध्ये. हा बघा 2 वरती आहे तर तो 79 मध्ये बघितलं तर 8987 हा नंबर आहे. आता मिन डिफरन्स बघता येणार नाही. मिन डिफरन्स चौथा जर डिजिट असेल तो तेव्हाच बघायचा. आता 79च्या फक्त 2मध्ये. मग आपलं किती झाला 8987 हा नंबर झाला. तो याच्यानंतर आपण काय करणार तर राईट करणार. ठीक आहे. तर तो नंबर भेटला आपल्याला 8987. त्यानंतर पुढचा जो नंबर बघितला तर याच्यामध्ये टोटल किती डिजिट्स आहे 1 2 डिजिट आहे. मग 2 मधून 1 जर मायनस केला तर काय भेटेल आपल्याला 1 पॉईंट. 1 काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघताना आपल्याला पहिले 2 नंबर बघायचं 42 आणि 42च्या कशामध्ये बघाल तर 0मध्ये. तर या ठिकाणी आपला जो नंबर आहे आपला 42 आणि या 42च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 0मध्ये. तर हा 0 42च्या मध्ये तर तो भेटेल 6232. तर हा नंबर याच्यानंतर तुम्ही राईट करायचा 6232. ओके. कशामध्ये बघितलं 42च्या 0मध्ये 6232. तर या दोन्ही नंबरची या सर्व नंबरची 3 जे नंबर आलेले या सर्व नंबरची तुम्ही काय करणार तर ॲडिशन. जर तुम्हाला या पद्धतीने ॲडिशन जमत नसेल तर तुम्ही याला काय करणार तर व्हर्टिकल अरेंजमेंट या ठिकाणी करू शकतात. मग लॉग y इज इक्वल टू पहिला जो नंबर आहे 3.7357 त्यात हा नंबर ॲड करायचा 2.8987. त्याच्यात हा लास्टचा नंबर ॲड करायचा 1.6232. तर या सर्व नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन. 7 + 7 किती झाला 14. 14 + 2 किती झाला 16. कॅरी किती गेला 1. 5 + 1 6. 6 + 8 14. ओके. 14 झाले. 5 आणि 6 6 आणि 8 किती झाले 14. आणि 14 आणि 3 घेतलं तर हा झाला 17 17. कॅरी किती गेला 1. 3 + 1 4 किंवा 9 + 1 10. 10 + 3 13. 13 + 2 15. कॅरी किती गेला 1. 7 + 1 8. 8 + 8 16 आणि +6 जर घेतला तो किती झाला 22. कॅरी किती येणार 2. 3 + 2 5. 5 + 2 7. 7 + 1 किती झाला 8. हे काय झालं तर तुमचं लॉग वायचं आन्सर. पण आपल्याला लॉग नको आहे. आपल्याला लागेल फक्त वाय. मग या स्टेपला हे लॉग जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला याचं काय करावं लागेल अँटी लॉग घ्यावं लागेल. टेकिंग अँटी लॉग. अँटी लॉग जर घेतला तर हा लॉग कॅन्सल होईल आणि हा राहील आपला y इज इक्वल टू अँटी लॉग. अँटी लॉग कोणाचा घ्यायचा तर हा जो नंबर आलेला आहे लॉगचं कॅल्क्युलेशन त्याचं अँटी लॉग बघायचं 8.2576. याचा काय करायचं आपल्याला अँटी लॉग घ्यायचा आहे. आता अँटी लॉग बघताना तुम्हाला पुन्हा सेकंड लॉग टेबलचाच या ठिकाणी यूज करायचा. त्याच्या पुढचं लॉगॅरिथम जिथं बघितलं त्याच्या पुढचं जर पेज बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला अँटी लॉग या ठिकाणी दिसेल. ओके. तर या ठिकाणी मी तो अँटी लॉग तुम्हाला या ठिकाणी शो करतो याच्यामध्ये. तर आपल्याकडे पॉईंट या बघा अँटी लॉग जर बघितलं तर पॉईंट नंतरचे 2 डिजिट आहे कुठे बघितलं तर. मग आपल्याला या ठिकाणी पॉईंट नंतरचे 2 डिजिट बघायचं. आता पॉईंट नंतर किती 25. तर बघा 0.25. ओके. त्याच्या पुढचा जो नंबर आहे तो किती आहे 7. तर 0.25च्या कशामध्ये बघणार 7मध्ये. तर हा 7 आहे
तर खाली जर घेतला तर तो भेटेल तुम्हाला 25च्या 7मध्ये 1807. ओके, 1807 हा नंबर भेटला. आणि मीन डिफरन्स कशा बघायचा लास्टचा 6मध्ये. तर हा 6 या ठिकाणी तो 6 खालीपर्यंत घ्यायचा आपल्याला. आणि त्या 6मध्ये किती नंबर येतं 2. ओके, आणि हा 2 जर ॲड केला तर आपल्याला भेटेल 1809. y इज इक्वल टू 1809 हा काय झालं तर तुमचा नंबर. आता जेव्हा तुम्ही नंबर शोधता अँटीलॉगमध्ये, त्या एका नंबर जो असतो पहिला नंबर त्याच्यानंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा, डेसिमल पॉईंट. आणि या पॉईंटच्या आधी जो नंबर आहे 8 तो काय करायचा 10च्या पॉवरमध्ये लिहा 10⁸. तर या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे फायनल आन्सर ते असेल y इज इक्वल टू 1.809 इंटू 10⁸. तर या पद्धतीने तुम्ही किती मोठे नंबर असेल तर ते तुम्ही आरामात या ठिकाणी सॉल्व करू शकता. आता या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल घेणार की ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट वगैरे असेल किंवा काही पॉईंटही नसेल, पॉईंटही असेल, या प्रकारचे एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. मग y इज इक्वल टू सपोज आपण एखादा नंबर घेतला 3.142 इंटू 98.3 इंटू 463.5 इंटू असा अजून एक नंबर घेतला की ज्याच्यामध्ये पॉईंटच नाही. तो सपोज काय घेतला 9 असा नंबर आहे. आणि या नंबरचं आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला परफॉर्म करायचं आहे. असे किती नंबर येऊ शकतात, किती पॉईंट देऊ शकतात, कुठे असू शकेल. ठीक आहे. तर किती मोठं एक्झाम्पल जरी असेल तरी आपण त्याला आरामात सॉल्व्ह करू शकतो. तर याची जी पहिली स्टेप आहे याचं काय करायचं आपल्याला लॉग घ्यायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला काय करून घ्यायचा लॉग घेऊन टाका. ठीक आहे. वाय जो दिसतोय त्याच्या आधी काय करायचं आपल्याला लॉग वाय लिहायचा. त्यानंतर लॉग लिहून फर्स्ट नंबर घ्यायचा, तो किती आहे 3.142. नंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय येणार आहे प्लसमध्ये. ऑलरेडी आपण रूल घेतलेला आहे, इफ देर इज मल्टिप्लिकेशन देन दॅट साईन गेट कन्वर्ट इन टू प्लस. त्यानंतर पुन्हा लॉग घ्यायचा आपल्याला, लॉग ऑफ नेक्स्ट नंबर 98.3 हा नंबर. नंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे तो काय होणार आहे प्लस. आणि याच्या आधी लिहायचं आपल्याला लॉग ऑफ 463.5. अगेन मल्टिप्लिकेशन आहे त्याचा प्लस होणार आणि लॉग ऑफ काय झाला तर तुमचा 9. या पद्धतीने आपण सगळ्या नंबरच्या आधी काय केला लॉग लिहिला. आता याची कॅरेक्टरिस्टिक घ्यायची, लॉग वाय जो आहे तो जसाच्या तसा लिहायचा. आता कॅरेक्टरिस्टिक घेताना तुम्हाला काय करायचं नंबरच्या नंतर जर पॉईंट असेल तर त्या पॉईंटच्या आधी टोटल किती डिजिट्स आहे ते मेजर करायचं. तर या पॉईंटच्या आधी एकच डिजिट आहे सिंगल 3 हा एकच डिजिट आहे. मग त्याच्यातून एक मायनस करायचा, 1 - 1 किती होणार 0. 0 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक काय. तर याच्यामध्ये पॉईंट बघायचा आणि पॉईंटच्या आधी जितके डिजिट्स असणार आहेत ते मेजर करायचं, त्याच्यातून एक मायनस करायचा. ओके. आता लॉग बघताना आपण आपल्या पद्धतीने बघणार. पहिले 2 नंबर बघायचे आहेत. याचा पॉईंटचा विचार फक्त तुम्हाला ही कॅरेक्टरिस्टिक डिसाईड करण्यासाठी. लॉग बघताना तुम्हाला स्टार्टिंगपासूनच पहिले 2 नंबर कन्सिडर करायचा. तर स्टार्टिंगपासून पहिले 2 नंबर जर घेतला तर किती आपले 31. तर या ठिकाणी आपला 31 दिसतोय, हा बघा 31. ओके. 31च्या कशामध्ये बघणार 4मध्ये. तर 4 वरती आहे तर तो घेतला तर 49 किती भेटला 4969 हा तुमचा 31च्या 4मध्ये. आणि मिन डिफरन्स कशामध्ये बघायचं तर मिन डिफरन्स बघायचं आपल्याला 2मध्ये. 2मध्ये किती आहे 3. तर हा जर ॲड केला तर 4972 हा त्याचा नंबर असेल. ठीक आहे. तर आपण कशात बघितलं 31च्या 4मध्ये मिन डिफरन्स 2 तर तो भेटला 4972. नंतर परत ॲडिशन साईन. आता इथं पॉईंट बघा आणि पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे टोटल 2 डिजिट आहे. तर 2 - 1 किती होणार तर 1. आणि आता बघताना पहिले 2 नंबर म्हणजे 93. 93च्या कशामध्ये बघाल 98 आहे. 98च्या कशामध्ये बघाल तर 3मध्ये. ओके. तर तो पण आपल्याला लॉगमध्येच बघायचा. या ठिकाणी तुम्हाला लॉगॅरिथम असं दिलेलं असतं त्यातच तुम्हाला हे बघायचं. ठीक आहे. 98च्या आपण कशामध्ये बघतोय 3मध्ये. तर 98. ओके. आता या 98च्या 3मध्ये बघायचा म्हणजे पहिला नंबर 0 1 2 3 9926. त्याच्या पुढे नंबर नाही तर आज आपला नंबर असेल 9926. तो नंबर आपण या ठिकाणी त्याच्या पुढे राईट करणार. ओके. 9926. परत कोणतं साईन आहे प्लस साईन. ओके. तो प्लस साईन आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे आहे तर याच्यामध्ये पॉईंट जर बघितलं तर पॉईंटच्या आधी किती डिजिट टोटल 1 2 3. 3 - 1 किती झाला 2. 2 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता बघायचं कशामध्ये 46च्या 3मध्ये या ठिकाणी बघणार आपण. पहिले जो नंबर आहे तर ते 46.
या ठिकाणी मी तुम्हाला शो करतोय. तर 46 हा असेल तुमचा 46. 46च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 3 मध्ये 0 1 2 3 6 6 5 6. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार 5 मध्ये. तर 1 2 3 4 5 तो 5चे. ओके. 46च्या कशामध्ये 3 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 मध्ये जर बघितलं या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन. 6 + 5 झाला 11 कॅरी 1 म्हणजे 61 6661 6661 आला तुमचा काय तर लॉग झाला. ठीक आहे. आता त्याच्या पुढे जर घेतलं तर या ठिकाणी पॉईंटच नाही पण एक नंबर आहे. एकच नंबर आहे. सिंगल नंबर आहे. 1 - 1 त्याची काष्टी किती येणार तर 0. 1 - 1 0. आता बघताना 9 जर असेल तर तुम्हाला काय करायचं पुढचा नंबर 0 कन्सिडर करायचा. 9 असेल तर किती घेणार 90 घेणार. 90. ओके. आणि त्या 90चा पुढचा नंबर माहीत नाही मग आपण तो किती कन्सिडर करणार 0. या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करणार. मग 90च्या 0 मध्ये जर बघितलं तुम्ही बघा लॉग टेबल 90च्या 0 मध्ये जर बघितला तर तो किती 9542. तर तो हा नंबर याच्या पुढे तुम्हाला राईट करणं गरजेचं असेल. ओके. 90च्या 9542. तर या दोन्ही नंबर या सर्व नंबरचे एवढे जे नंबर्स आहे या सर्व नंबरचे तुम्हाला काय या ठिकाणी काय करायची ॲडिशन करायचं आहे. मग ॲडिशन करताना तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली असं ॲडिशन येत असेल तर अशी करा नाही तर तुम्ही याला वर्टिकल अरेंजमेंट केली तरी चालेल. मी डायरेक्ट ॲडिशन करतोय. लास्टच्या नंबरचं पहिले लास्टपासून ॲड करा. 2 + 1 3 3 + 6 9 9 + 2 11 कॅरी किती गेला 1 4 + 1 5 5 + 6 11 11 + 2 13 13 + 7 20 कॅरी 2 5 + 2 7 7 + 6 13 13 + 9 22 22 + 9 31 कॅरी किती गेला 3 9 + 3 12 12 + 6 किती झाला 18 18 + 9 जर घेतला तर 37 37 + 4 37 + 4 झाला तुमचा 41 कॅरी किती गेला 4 0 + 4 4 + 2 6 6 + 1 7 मग आला तुमचा 7 पॉईंट. ओके. तर या नंबरची आपण काय केली तर ॲडिशन केली. जर असं येत नसेल तर तुम्ही वर्टिकल अरेंजमेंट केली तरी चालेल. हा झाला तुमचा लॉग आणि लॉग जर कॅन्सल करायचा आहे तर याचं काय करावं लागेल तुम्हाला अँटी लॉग. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय घेतलं आपण टेकिंग अँटी लॉग. मग लॉग कॅन्सल झाला मारायला आपला y आणि y = आपला काय अँटी लॉग ऑफ अ नंबर 7.1101 आला तुमचा नंबर. आता याचा आपल्याला काय करायचा अँटी लॉग बघायचा. अँटी लॉग बघण्यासाठी आपण नेक्स्ट पेजवरती जाणार. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय पॉईंट नंतरचे नंबर्स बघायचं. पॉईंट नंतर किती आहे 11. पहिले दोन नंबर काय 11. मग आपण पॉईंट 11 बघितला. ओके. पॉईंट 11च्या कशामध्ये बघणार 0 मध्ये. तर हा 0 तर तो आहे 1288 आणि मीन डिफरन्स कशात बघणार तोही 1 मध्ये आणि 1 मध्ये किती आहे 0 0 ॲड करायची गरज नाही. मग 1288 इज तुमचं काय झालं आन्सर. मग y = काय आला 1288. पॉईंट कोड द्यायचा आफ्टर 1 डिजिट आणि पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहा. 10 - 2 किती असणार 7. तरी झालं तुमचं लॉगचं फायनल आन्सर. ओके.